कोण प्रॉपर्टीसाठी दुःखी आहे, कोण भांडणांमुळे दुःखी आहे, कोण रुसल्यामुळे दुःखी आहे, कोणाच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या म्हणून दुःखी आहे, कोणी सासूने त्रास दिला म्हणून दुःखी आहे, तर कोणी सुनेने त्रास दिला म्हणून दुःखी आहे, कोणी नवऱ्या बायकोंच्या भांडणांमुळे दुःखी आहे, तर कोण मुलगा अभ्यास नाही करत म्हणून दुःखी आहे, कोणाला तरी कोण ऑफिसमध्ये बॉस त्रास देतोय तर दुःखी आहे, कोणाला ट्रॅव्हलिंगचा इश्यू आहे, कोणाला जॉबचा इश्यू आहे, कोणाला बिझनेसचा इश्यू आहे. तर असं काही ना कारणामुळे आज लोक त्रस्त आहेत, दुःखी आहेत, नैराश्याचं आयुष्य जगत आहेत. तर कोणाला 2 BHK, कोणाला 3 BHK, कोणाला बंगला बांधायचा आहे. तर अशा खूप साऱ्या कारणं आहेत. जमिनीचे व्यवहार आहेत, जमिनीचे वाद आहेत, नातेवाईकांमध्ये भांडणं आहेत आणि अशा छोट्या कारणांमुळे आपण खूप साऱ्या चांगल्या गोष्टी गमवत आहोत, खूप सारे नाती गमवत आहोत आणि एक अहंकार आपल्याला आला आहे, म्हणजे पैशाचा अहंकार, की माणसाला असं वाटतं की आता आपण पैसाच सर्वस्व झाला आहे. बघा ना, आता 12 जूनची जी गोष्ट आहे, 12 जूनला जी गोष्ट घडली, एक विमान, म्हणजे त्या विमानात खूप सारे लोक होती, म्हणजे 200हून अधिक जास्त लोक होती. कोण आपल्या आईला भेटायला चाललेलं, कोण मुलाला, कोण मित्राला, कोण आपली स्वप्न पूर्ण करायला चाललेलं है ना, जॉबसाठी, बिझनेससाठी, कोण इथे भेटायला आलेलं आणि परत चाललेलं. असे खूप सारे लोक त्या विमानात होते आणि त्यांनी असा विचार पण नव्हता केला की असं काही आपल्यासोबत घडेल, है ना. तर मग आपण का, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, जे मी आता उदाहरणं घेतली, की ह्या गोष्टींमध्ये अडकून बसलो आहे आणि आपलं आयुष्य, म्हणजे रोजचं आयुष्य आपण एक दुःखामध्ये किंवा नैराश्यामध्ये घालवतो आणि लोकांशी कळत नकळत आपण एकमेकांना दुःख पोचवतोय. तर आयुष्य खूप छोटं आहे, म्हणजे उद्या काय होईल कोणालाच काही सांगू नाही शकत. आणि तुम्ही जे पण कमवाल, म्हणजे काही पण कमवाल, म्हणजे 1 करोड, 2 करोड, 3 करोड, 4 करोड, किंवा आज तुमच्या अकाउंटमध्ये एक XYZ बॅलन्स असेल, किंवा तुमचं 2 BHK, 3 BHK घर असेल, हे सगळं इथेच राहणार आहे, है ना. हे सगळं इथेच राहणार आहे आणि शेवटी फक्त जे आलेत ते तुमचे कर्म, ते कर्म तुमच्यासोबत नष्ट होणार. आणि मे बी जर तुम्ही पुढचा जन्म घ्याल किंवा त्या पुढच्या जन्मामध्ये किंवा ह्याच जन्मामध्ये तुम्हाला त्या कर्माचं फळ भेटणार आहे. तर नक्की विचार करा या गोष्टीचा आणि आपण काय करतोय, आपण कसं वागतोय, या गोष्टीवर आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि सुखी जीवन जगा, आनंदी जीवन जगा, कोणावर रुसवे-फुगवे करत बसू नका. आणि जरी झालं तर विसरून जावा, कारण की असंच एखादं जहाज प्रत्येकाच्या आयुष्यात येणार कधी ना कधीतरी आणि त्या जहाजासोबत प्रत्येकाचं जीवन संपुष्टात येणार आहे ना. तर तो दिवस कधीही कोणाचा येऊ शकतो. तर त्यापेक्षा रोजचं जीवन आनंदात जगा आणि फुल एन्जॉय करा. थँक्यू सो मच.